नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही YouTube चॅनलला व्हिजिट केलात त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा, आज आपण अशा कंपन्यांबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत की जे की मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात आज आपल्याला गिरावट दिसत आहे. चांगल्या प्रमाणात आज आपल्याला सर्व इंडेक्स खाली पडताना दिसत आहेत. पण अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्या स्मॉल कॅप कंपन्या काही काही खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देताना दिसतात. बघा, कुठल्याही कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात आपल्याला गिरावट दिसते, बरोबर आहे, आणि मोठ्या प्रमाणात प्रेशर जर आला असेल मार्केटवर कुठल्यातरी एखाद्या एक्सटर्नल रिझनमुळं, जर मार्केट सर्व जर खाली पडत असेल आणि अशा सिच्युएशनमध्ये जर स्मॉल कॅप जर स्टॉक काही चांगलं रिकमेंड करत असतील एवढा खाली पडतानाही सुद्धा, तर नक्कीच आपण समजू शकतो इतकं मार्केट खाली पडतानाही सुद्धा जर काही काही स्टॉक जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असतील तर ते स्टॉक नक्कीच काहीतरी त्या स्टॉकमध्ये वेगळं आहे. त्या स्टॉकमध्ये काहीतरी दम वेगळा आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. चांगले स्टॉक कसे शोधायचे आणि किती लवकर शोधायचे हे आपल्या लक्षात लगेच येते. कधी? तर जेव्हा जेव्हा सर्व इंडेक्स खाली पडताना दिसतात, जेव्हा सगळं मार्केट खाली पडताना दिसते आणि असं सर्व मार्केट ज्या दिवशी खाली पडत आहे आणि त्या दिवशी जर असे छोटे छोटे स्टॉक जर काही जर आपल्या नजरेसमोर आले की ते चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहे. पूर्ण मार्केट आज एका दिवशी खाली पडले समजा आणि त्या दिवशी चांगले स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत, त्या दिवशी त्यांनी चांगला रिटर्न दिलेला दिसतो आपल्याला. असे स्टॉक आपण थोडेसे बाजूला काढायचे. बाजूला काढल्याच्या नंतर त्या स्टॉकवर आपण रिसर्च करायचं, बरोबर आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये किंवा आपल्या वॉच लिस्टमध्ये आज मार्केट पूर्ण खाली घसरलेलं आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये जर काही स्टॉक जर चांगल्या पद्धतीने रिटर्न देत असतील तर ते स्टॉक आपण काय करायचे, थोडेसे साईडला घ्यायचे, थोडेसे वेगळे घ्यायचे, म्हणजे आपल्या नजरात वेगळे घ्यायचे आणि त्याच्यानंतर एका एका स्टॉकवर थोडी थोडी आपल्याला नजर टाकायची. तर का नजर टाकायची, परत परत आपण त्या स्टॉकचं फंडामेंटल चेक करायचं, त्या स्टॉकचं आपल्याला सेल, नेट प्रॉफिट, कर्ज वगैरे, प्रमोटर होल्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्यात. बघा, मार्केट किती खाली पडताना हे स्टॉक जर परफॉर्मन्स करत असतील, तर काहीतरी या स्टॉकमध्ये काही वेगळं आहे का? म्हणजे काहीतरी वेगळं असणार, त्याचमुळे हे स्टॉक आपल्याला परफॉर्म करताना दिसतात. बघा, मार्केट खाली पडताना जर असे काही स्टॉक जर चांगला रिटर्न देत असतील आपल्याला, तर मार्केटचं सिच्युएशन जर चांगला असेल, मार्केट जर तेजीमध्ये असेल, तर हे स्टॉक आपल्याला आणखीन किती रिटर्न देतील याचा आपण विचार पण सुद्धा करू शकणार नाहीत. तर ह्या गोष्टी अशा बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बघा, तर आज आपण असंच बघणार आहोत मार्केटमध्ये किती खूप प्रमाणात गिरावट दिसते, बरोबर आहे. पूर्ण इंडेक्स खाली पडलेले आहेत आज आणि अशा सिच्युएशन मध्ये पूर्ण इंडेक्स खाली पडलेले असून सुद्धा अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काही काही छोट्या छोट्या कंपन्या, स्मॉल कॅप कंपन्या जे की आपण ऑलरेडी बघितलेले आहेत आणि नवीन कंपनी नव्हे तर मी या कंपन्यांबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे आणि सर्वांना माहित सुद्धा आहे त्या कंपन्या. तर त्यासाठी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्याला खरोखर ह्या कंपन्या चांगल्या आहेत का? इतकं इंडेक्स खाली पडलेलं आहे, इतकं मार्केट खाली पडलेलं आहे, तरी या दिवशी समजा ज्या दिवशी मार्केट खाली पडलेलं आहे, या दिवशी सुद्धा हे स्टॉक इथले चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी स्टॉकमध्ये आहे, काहीतरी कंपनीच्या बिझनेसमध्ये पण आहे आणि इतर कंपनीचं फंडामेंटल सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्यात. त्याचमुळे या कंपनीमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते मार्केट खाली पडतानाही सुद्धा. मग समजा विचार करू शकतो आपण, मार्केट खाली पडताना जर ग्रोथ दिसत असेल या स्टॉकमध्ये, तर ज्या दिवशी मार्केट चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल त्या दिवशी आणखीन या स्टॉकला तेजी येण्याची शक्यता आहे. तर आपण बघू शकतो. बघा, एका दिवसामध्ये जर बघितलं या स्टॉकनं तर आपल्याला किती 3.63% म्हणजे जवळपास आपल्याला 4.25% इतका आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकदम फ्लॅट मध्ये दिसतो. 6 महिन्यामध्ये कंपनीनं 50% पर्यंत आपल्याला रिटर्न दिलेला फक्त 6 महिन्यामध्ये, बरोबर आहे. एका वर्ष जर विचार करूया तर एका वर्षामध्ये 263% इतका आपल्याला कंपनीनं आपल्याला या स्टॉकनं रिटर्न द्यायला दिसतो. किती? 263%. आणि जर मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे? तर 14 जानेवारी 2022, म्हणजे पूर्ण 22 आणि पूर्ण 23 आणि हे पहा, म्हणजे जवळपास 2 ते 2.5 वर्ष कंप्लीट झालेत कंपनीला आणि 2 ते 2.5 वर्षामध्ये कंपनीला रिटर्न किती मिळून दिलेले आहेत मित्रांनो, बघा आपण इथे बघू शकतो. एक 1121% पर्यंत इतके रिटर्न आपल्याला या कंपनीने मिळून दिलेले दिसतात. आणि याचं जर बॉटम पासून जर बघितलं तर या कंपनीनं आपल्याला आतापर्यंत एक टॉपवर जर बघितलं तर आपल्याला 1200% पर्यंत इतका या कंपनीनं एक 2 वर्षामध्ये रिटर्न मिळून द्यायला दिसतो. आणि आता थोडीशी आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते. ते 14 ते 15%. आणि मित्रांनो बघू शकतो, कुठलाही चांगला स्टॉक जर असेल तर तो जास्त डिस्काउंटला मिळत नाहीये. कुठलाही स्टॉक चांगला असेल आणि चांगल्या पद्धतीने जर परफॉर्मन्स करत असेल आणि बिझनेस जर खरोखर त्या कंपनीचा चांगला असेल तर जास्त गिरावटीची वाट बघायला गरजेचं नाही आपण.
जास्त गिरावटीची वाट बघू नये, जास्त खाली पडेल अशी अपेक्षा पण करू नयेत. का तर आपण वेळ बघतो, की यामध्ये कधीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक क्रॅश होईल आणि आपल्याला एक 50-40% वर डिस्काउंटला आपल्याला मिळेल. नेमकं काय होतं आपण नेमकं काय करतो, आपण ते डिस्काउंटची वाट बघायला प्रयत्न करतो आणि तो स्टॉक आणखीन तिथून पण असा वरच्या दिशेने जातो आणि आपण त्या स्टॉककडे बघतो आणि बघतच राहतो आणि सतत तो स्टॉक आपला वरच्या दिशेनं चालला जातो आणि आपल्या हातातून ती वेळ निघून जाते. तर आपल्याला जर कुठला स्टॉक जर पसंत आला, त्या स्टॉकचं एक वेळेस फंडामेंटल बघायचं. त्या स्टॉकला सर्व बारीक-चिरीक सर्व त्या गोष्टी बघल्याच्या नंतर आणि त्या बिझनेस बघितल्याच्या नंतर जर आपल्याला खरोखर त्या कंपनीचं जर आपल्याला योग्य वाटत असेल आणि आपल्याला त्या कंपनीवर भरोसा ठेवावासा वाटत असेल, तर वेळ लेव्हलची कधीच बघू नये. ज्या इन्व्हेस्टरला लाँग टर्मसाठी चालायचं असेल, तर लाँग टर्मसाठी चालणाऱ्या इन्व्हेस्टरने कधीच आपली लेव्हल बघायची नसते. छोटी का होईना कॅपिटल पण तिथून सुरुवात करायची असते. छोटीशी कॅपिटल टाकून आपल्याला सुरुवात करायची आणि मग त्याच्यानंतर आपण विचार करायचा. ते स्टॉक जर डिस्काउंटला मिळत असेल आणि कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसत असेल, आपल्याला आज वाटत असेल की आज डिस्काउंटला आहे आणि इथून ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल. अशा वेळेस आपल्याला थोडीशी आपली कॅपिटल आणखीन आपल्याला जास्त प्रमाणात थोडीशी ॲड करायची. पण सुरुवातीला जर आपणाला स्टॉक कुठली कंपनी जर पसंत आली, तर त्या कंपनीमध्ये आपली छोटीशी इन्व्हेस्टमेंट आपण तात्काळ लगेच करून टाकायची आणि ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आपल्याला ॲड करून ठेवायचा. बघा, एका 2-2 वर्षामध्ये जर 1100-1200% पर्यंत इतकाला जर कंपन्या जर रिटर्न देत असतील, तर मग का अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू नये? मार्केट किती गिरावट आहे, मार्केटमध्ये आज किती प्रेशर आहे, सर्व इंडेक्स वगैरे सगळे खाली पडलेले आहेत, बरोबर आहे? अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा ही कंपनी आपल्याला छोटीशी कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसत का तर या कंपनीमध्ये दम आहे. त्याच पद्धतीनं हा स्टॉक आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहे. कुणीही आणि कधीही पैसे लावले या स्टॉकमध्ये तर त्याला प्रॉफिट आतापर्यंत आपल्याला या कंपनीनं मिळवून दिलेलं आहे. बघा, कंपनीचं नाव जर बघितलं तर आपण बघू शकतो ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड या कंपनीचं नाव बघितलं आपण. आता या कंपनीचं एक वेळेस आपण परत फंडामेंटल चेक करून घेऊयात. कंपनीचा जर मार्केट कॅप जर विचार केला तर फक्त 832 करोड इतकं मार्केट कॅप आहे. म्हणजे किती छोटी कंपनी आहे. एक छोटी कंपनीच आपल्याला काय करून देऊ शकते बघू शकतो आपण, की या कंपनीमध्ये कसं पद्धतीनं दम आहे. इतकं इंडेक्स खाली पडताना सुद्धा. जर स्टॉकचा पी बघितला तर आपल्याला 69 च्या आसपास आपल्याला स्टॉकचा पी दिसतो. आरओई बघितलं तर आपल्याला आरओसी बघितलं 32% आणि आरओई बघितलं तर 42% इतकं आपल्याला दिसतं. म्हणजे आरओसी आणि आरओई दोन्ही पण गोष्टी चांगल्या पद्धतीनं या कंपनीमध्ये आपल्याला दिसतात. करंट प्राइस जर बघितलं तर 747 आणि स्टॉकचा पी जर बघितला आपण तर तो आपल्याला 10चा दिसतो. म्हणजे कधी पण कंपनी स्प्लिट करू शकते. आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं, आतापर्यंत कंपनी इतक्या प्रमाणात आपल्याला 2 वर्षामध्ये कंपनीनं तेजीमध्ये दाखवली. पण कंपनी मागील मागील काही 9-10 वर्षापासून कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करते, तर इथं आपण सेलमध्ये त्याचा आपण डाटा बघू शकतो. बरोबर आहे. इथं सुरुवातीला बघितलं तर आपल्याला मार्च 2011 म्हणजे जवळपास आपल्याला 10 ते 11-12 वर्षाचा आपल्याला डाटा दिसतो. तिथून जर बघितलं तर सुरुवातीला 20 करोड, 22 करोड, 39 करोड, 51 करोड, 62 करोड, 68, 82, 71, 43, 86, 163 आणि 234. बघा, किती प्रमाणात ही कंपनी छोटी कंपनी असून सुद्धा किती प्रमाणात तेजीमध्ये ही कंपनी आपला सेल आपल्याला करताना दिसते. या कंपनीचा नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर तेही बघू शकतो आपण. सुरुवातीला मायनसमध्ये गेली होती. त्यानंतर 1 करोड, 1 करोड, 2 करोड, 2 करोड आणि थोडीशी डबल मायनसमध्ये कंपनी आणि परत 1 करोड आणि 10 करोड डायरेक्ट. 10हून डायरेक्ट 12 करोड. म्हणजे कंपनी आता सेल पण चांगली करताना दिसते आणि नेट प्रॉफिट पण कंपनी चांगली करताना आपल्याला दिसते. कंपनीवर जर कर्ज बघितलं तर 41 करोड कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर आपल्याला 40 करोड इतका या कंपनीवर रिझर्व्ह दिसतो. थोडंसं या कंपनीमध्ये आपल्याला कर्जाचा एक पॉईंट थोडासा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं कंपनीवर कर्ज आहे. का तर छोटी कंपनी आहे आणि ते प्लांट बनवण्यासाठी त्या कंपनीला कदाचित कर्ज घ्यावे लागते. कुठलंही म्हणजे कर्ज घेणं म्हणजे वावगं नाही. पण ते कंपनी त्या कर्जाचा कशा पद्धतीनं उपयोग करते हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. कंपनीला काहीतरी प्लांटमध्ये कंपनीला काहीतरी मोठे हाऊस बनवणे, कंपनीला मोठमोठाले स्टोअर उभे करण्यासाठी, कंपनीमध्ये कामकाज करण्यासाठी, काहीतरी वाढ करण्यासाठी त्यांना कर्जही घ्यावं लागत असेल. पण त्या कर्जाचा सही ढंग से उपयोग झाला पाहिजे त्याला, बरोबर आहे. त्याचा चांगल्या प्रमाणात जर उपयोग कंपनी करत असेल त्या कर्जाचा, तर ते नक्कीच कर्ज कमी कंपनी करू शकते. प्रोमोटर होल्डिंग जर बघितली तरी तर आपल्याला 48.71% इतकी दिसते. डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला 2.52% म्हणजे जवळपास 2.5% पर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात आणि 48% ही आपल्याला पब्लिककडे दिसते. पब्लिक होल्डिंग. मित्रांनो,
बाकी जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचा आहे आणि कंपनीचा बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा आहे. तर चांगल्या पद्धतीने इथून सुद्धा हा स्टॉक परफॉर्मन्स करू शकते. या स्टॉकवर आपली सतत नजर असू द्या. नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर आपण नेक्स्ट स्टॉक मध्ये बघू शकतो एका दिवसामध्ये या स्टॉकनं आपल्याला 17% पर्यंत आपल्याला तेजी दिसते एका दिवसामध्ये, बरोबर आहे. एका महिन्याचा रिटर्न जर बघितलं तर एका महिन्यामध्ये आपल्याला 25% पर्यंत ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 42%, एका वर्षामध्ये जर बघितलं तर कंपनी 132% पर्यंत या कंपनीला आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतं. सतत कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते. मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे. तर 14 जुलै 2023 म्हणजे कंपनीला 1 वर्ष झालेले आहे आणि एका वर्षामध्ये कंपनीने आपल्याला आतापर्यंत किती रिटर्न मिळवून दिला आहे तर 132% इतका आपल्याला या कंपनीला आतापर्यंत रिटर्न मिळवून द्यायला दिसतो. बघा, कधीही या कंपनीमध्ये कुणीही जर इन्व्हेस्टमेंट केली कंपनीमध्ये आणि या कंपनीमध्ये कधीही आणि कुणीही जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आतापर्यंत या कंपनीला मिळवून दिलेलं आहे. कधीच या कंपनीमध्ये आतापर्यंत गिरावट झालेली नाही. आतापर्यंत या कंपनीमध्ये कधीच लॉस झालेला नाही. आणि हा सतत का स्टॉक तेजीमध्ये चालला तर एक चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे. एक बिझनेस पण या कंपनीचा चांगला आहे, त्यामुळे ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. स्टॉकचं जर नाव जर बघितलं आपण तर स्टॉकचं जर नाव बघितलं तर सेनको गोल्ड लिमिटेड. कितीतरी वेळेस या स्टॉक बद्दल आपण डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. करंट प्राइस जर बघितली आपण तर एक 942 इतकी आपल्याला करंट प्राइस या कंपनीची आपल्याला दिसते. बरेच वेळेस डिस्कस केलेले या कंपनीबद्दल आणि स्काय गोल्ड कंपनीबद्दल, दोन कंपन्यांबद्दल मी तुम्हाला बरेच वेळेस डिस्कस केलेले आहे. आपण या कंपनीचं सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत आणि या कंपनीमध्ये इथली तेजी भयानक काय, एका दिवशी 17% म्हणजे खूप तेजीमध्ये हा स्टॉक चालताना दिसतोय आणि आणखीन सुद्धा इथून सुद्धा परफॉर्मन्स करताना बरेच दिसेल. बघा, सकाळच्या टायमाला असं होतं की एक वेळेस ही कंपनी एकाच वेळेत जवळपास आपल्याला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात 17-12% पर्यंत ही कंपनी आणि एका लेवलमध्ये नंतर दिवसभर ही कंपनी एका लेवलमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत होती. बघा, सतत सतत ही कंपनी वाढते तर याचा उद्देश काय असू शकतो की या कंपनीचं नेचर चांगल्या पद्धतीचं आहे. या कंपनीचा नंबर वगैरे चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि सेल आणि नेट प्रॉफिट मध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे आणि भविष्यामध्ये आणखीन पण परफॉर्मन्स करेल असा स्टॉक. आपण काय नेमकं करतो की नेमकं ज्या स्टॉक मध्ये चांगली तेजी येते आणि तेजी आल्याच्या नंतर आपण ते बघतो आणि एक मोठा ऑल टाइम वर जर स्टॉक गेल्याच्या नंतर आपण तिथं कुठेतरी आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो. तर आपण या कंपनीबद्दल बरेच वेळेस मागच बरेच वेळेस आपण डिस्कस केलेले लेवल होती त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट करण्याची आणि कधीही आपण करू शकतो. जर आपल्याला जर नजर लॉंग टर्म साठी असेल तर आपण कधी पण सुरुवात करू शकतो. फक्त क्वांटिटी थोडी ठेवायची आणि त्यानंतर जर आपल्याला परफॉर्मन्स चांगला करताना दिसत असेल तर आपण आपली कॅपिटल थोडीशी वाढवत चालायचं अशा स्टॉकमध्ये. बघा, कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला 7,000 करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसतं. म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनीमध्ये आपल्याला ही कंपनी ट्रेड करताना दिसते. स्टॉकचा पी जर बघितला तर 41 चा स्टॉकचा पी दिसतो. म्हणजे इंडस्ट्रीच्या लेवलला हा स्टॉकचा पी दिसतो. आजही सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आरओसी 15%, आरओई बघितलं तर 19% पर्यंत. करंट प्राइस जर बघितलं तर 952 रुपये आपल्याला एका स्टॉकची किंमत पडू शकते. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर तो पण सुद्धा आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा 10चा दिसतो. आता काय बघायचं, कंपनीचं सेल बघायचं कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करते. मार्च 2018चा आपल्या समोर डाटा दिसतो. 2200 करोड, त्यानंतर 2400 करोड, त्यानंतर 2400, 2600, 3500, 4000 करोड आणि आता कंपनी 5000 करोडच्या आसपास आपल्याला जाऊन टेकलेली दिसते. म्हणजे किती भयानक ही कंपनी आपल्याला मोठ्या प्रमाणात या कंपनीचं सेलमध्ये ग्रोथ दिसते. नेट प्रॉफिट वर बघितलं तर 72 करोड, त्यानंतर 75, 91, 62, 130, 161 आणि 178 मोठ्या प्रमाणात ही कंपनी सेल आणि नेट प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या तेजीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात. बघा, कुठल्याही कंपनीमध्ये जर अशी जर तेजी असेल नेट प्रॉफिट मध्ये आणि ग्रोथ सेल मध्ये आणि मार्केट सिच्युएशन खराब असताना सुद्धा अशा कंपन्या जर दम धरून राहत असतील स्मॉल कॅप तर ह्या नक्कीच एक लार्ज कॅप बनण्याची शक्यता आहे या कंपन्यामध्ये आणि फार कमी दिवसामध्ये ह्या कंपन्या मोठ्या होऊ शकतात. चांगला रिटर्न ह्या कंपन्या देऊ शकतात. यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. बॅलन्स शीटचा जर नजर टाकूया तर कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने कर्ज दिसू शकते तर बघू शकतो आपण. एक जवळपास आपल्याला 1300 करोड या कंपनीवर कर्ज दिसते आणि या कंपनीचा रिझर्व्ह जर बघितला तर आपल्याला 1100 करोड इतका आपल्याला या कंपनीचा रिझर्व्ह सुद्धा दिसतो. महत्वाचा पॉईंट जर बघितलं तर आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कुठलीही छोटी कंपनी जर म्हटलं तर त्या छोट्या कंपनीचं एकच नेचर असतं महत्वाचं की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड कशा पद्धतीने. आता छोटी कंपनी आहे ती कंपनी एकच चांगला परफॉर्मन्स करते, बरोबर आहे. चांगला परफॉर्मन्स करते पण नेमकं कोण आहे त्या कंपनीमध्ये, कोण त्या कंपनीला चांगल्या पद्धतीने हे करत आहे,
त्या कंपनीला कोण मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजीमध्ये आणताना दिसत आहे का, त्याच्यामध्ये दुसराच काहीतरी घोटाळा आहे का, त्याच्यामध्ये दुसरेच इन्व्हेस्टर लोक आहेत, कोण आहे प्रॉपर, म्हणजे आपल्याला ते लक्षात येणं गरजेचं आहे. प्रमोटर आहे का नाही त्या कंपनीमध्ये. कुठल्याही कंपनीमध्ये चांगली जर परफॉर्मन्स करत असाल तर मिनिमम 50% तरी आपल्याला प्रमोटर होल्डिंग असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण त्या स्टॉकवर भरोसा ठेवू शकतो, त्या स्टॉकवर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि ज्या कुठल्या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर, प्रमोटर ह्या गोष्टी जर चांगल्या असतील, हे जर इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने जर इन्व्हेस्टेड असतील अशा कंपनीमध्ये, तर आपण अशा कंपनीमध्ये नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण की अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय आपल्यालाही रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळू शकत नाही. आपल्याला प्रत्येक कंपनीला तर आपण व्हिजिट करू शकत नाही आणि आपल्याला कोणी ओळखूही शकत नाही आणि आपण कुठल्या कंपनीसोबत कॉन्टॅक्टही सुद्धा करू शकत नाही आणि आपण कुठल्याच कंपनीला तसं करू शकत नाही. तर आपण असा एक अंदाज काढू शकतो की ज्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगली आहे, फॉरेन इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये चांगले आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर चांगले आहेत का, तर हे फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे स्वतः व्हिजिट देतात प्रत्येक कंपनीला. त्या कंपनीचं जाऊन मॅनेजमेंट बघतात, त्या कंपनीचं कामकाज कशा पद्धतीनं आहे हे लोक जाऊन बघतात आणि त्याच्यानंतर ते लोक त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर आपण आपण छोटे इन्व्हेस्टर अशा गोष्टीवर लक्ष ठेवायचं, आपण चार्टवर असं बघायचं, आपण ऑनलाईन असं बघायचं की कुण्या कुण्या कंपनीमध्ये, एवढ्या छोट्या कंपन्यांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर चांगले आहेत, प्रमोटर होल्डिंग आपली वाढवताना दिसत आहेत. अशा गोष्टी जर लक्षात आल्या तर आपण नक्कीच त्या गोष्टीमध्ये आपण अभ्यास करून, त्या गोष्टीवर आपण रिसर्च करून आपण अशा स्टॉकमध्ये पण सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे पण महत्वाचं आहे. बघा, प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर आपल्याला तर 68% पर्यंत आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसणार. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला 14% आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला 7% आणि पब्लिकचा जर विचार करूया तर पब्लिक किती, तर पब्लिक फक्त 10% पर्यंत आपल्याला पब्लिक दिसते. बघा, हे सिच्युएशन प्रत्येक जागी आहे. जिथे जिथे कुठे चांगले चांगले स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसतात, एका 2-2 वर्षामध्ये हजार पर्सेंट जे स्टॉक नेऊन ठेवलेले आहेत, तिथं नेमकं काय होतं, तिथं नेमकं पब्लिक कमी असते. आम्ही तिथं कमी असतो का, तर आपण बघतो आणि स्टॉकवर फक्त बघत राहतो, रिसर्च करत राहतो. त्या कंपनीचा विचार करत नाही आपण की ही स्टॉक कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते. फक्त नुसतं बघतो आपण, पण रिसर्च करत नाही. आणि हे इन्व्हेस्टर लोक काय करतात, फार कमी दिवसामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करतात आणि एक मोठी लेवल हे तयार करतात आणि एक कुठंतरी 10,000 5,000% गेल्याच्या नंतर हे इन्व्हेस्टर लोक आपली थोडीशी कॅपिटल बुक करून आपलं एक प्रॉफिट बुकिंग करून थोडेसे बाहेर जातात आणि नेमकं त्या ऑल टाइम वर आपल्यासारखे रिटेलर जाऊन बसल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो. आपल्याला लेवल कळत नाही, नेमकी खालची लेवल कळत नाही. बरं ठीक आहे, साहजिक आहे, कुणालाच कळत नसेल, तुम्हाला कळत नाही, मला कळत नाही, कुणालाच कळत नाही. पण आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे की एवढ्या छोट्या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगली, फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं कंपनी करताना दिसते आपल्याला. मग आपल्याला थोडीशी कॅपिटल आपली ऍड करून अशा कंपन्यांसोबत आपल्याला लॉंग टर्म साठी चालायचं आहे. पण आपण कधी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की जेव्हा ते मोठ्या प्रमाणात त्या कंपन्या रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि तेव्हा आपण मोठी रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं की अजून सुद्धा ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल, मग आपण जास्त कॅपिटल ऍड करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तसं नाही केलं पाहिजे. आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची तर त्यासाठी आपल्याला त्या कंपनीच्या सर्व गोष्टी बघितल्याच्या नंतर, त्या गोष्टीचं सर्व बघितल्याच्या नंतर त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा. कशा पद्धतीनं, तर त्या गोष्टीवर आपण विश्वास असा ठेवायचा की ते बिझनेस घ्यायचा. त्या बिझनेसवर जर आपलं लक्ष गेलं आणि तो बिझनेस जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत असेल, तर त्या कंपनीवर आपण विश्वास ठेवून त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. आता मला एक सांगा, आपण ही कंपनी छोटी हळूहळू वाढताना दिसत होती, तेव्हा आपल्याला ही लेवल दिसत होती, बरोबर आहे, ही पण लेवल दिसत होती. मग का आपण असं का गृहीत धरायचं की इथून ही कंपनी इथपर्यंत वाढली म्हणजे आता इथून कंपनी वाढणार नाही, इथून पुन्हा आणखीन वाढणार, आणखीन इथून पुन्हा वाढणार आणि आणखीन इथून सुद्धा आपल्याला ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. मग का आपण या स्टॉकमध्ये बघायचं आणि बघतच राहायचं का फक्त, आपण याच्यामध्ये फक्त आपण या स्टॉकमध्ये खाली कधी पडेल हा स्टॉक आणि मी इन्व्हेस्टमेंट कधी करू असंच बघायचं का आपल्याला, तर नाही. चांगल्या कंपनीचं नेचर हे चांगलंच राहतं. त्या कंपनीला आपण वाईट नेचर लावू शकत नाही, त्या कंपनीला आपण वाईट नजर लावू शकत नाही, कारण की स्टॉक चांगला आहे तर तो खाली पडणारच नाही. मला एक सांगा, मार्केटमध्ये किती गिरावट आहे, मार्केट किती प्रेशरमध्ये, इतके सर्व इंडेक्स खाली पडताना दिसतात आणि एका दिवसामध्ये कंपनी 17% पर्यंत रिटर्न देते. म्हणजेच आपण बघू शकतो ना, पूर्ण आपल्याला दिसून आलेलं आहे की या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीने तेजी येण्याचं कारण काय, की नक्कीच कंपनीमध्ये काहीतरी आहे. मग आता एवढी कंपनी जर आपल्याला एका दिवसात जर दाखवत असेल, पूर्ण इंडेक्स खाली येताना दिसतात आणि एका दिवसामध्ये कंपनी 17% पर्यंत रिटर्न मिळवून दिलाय. अख्खा पोर्टफोलिओ मध्ये एक नंबरला हा स्टॉक एकदम सर्वात वरही दिसला का, त्याचं कारण काय आहे, तर एकदम सर्वात जास्त या कंपनीला रिटर्न दिलेली आहेत. मग ज्या दिवशी मार्केट खाली पडतंय अशा दिवशी जर एखादी स्मॉल कॅप कंपनी इतका रिटर्न देत असेल, तर नक्कीच या बिझनेसमध्ये आणि या कंपनीमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे.
हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मित्रांनो, सतत हा स्टॉक वाढताना दिसत आहे आणि गोल्डमध्ये कंपनी काम करताना दिसते, ज्वेलरीचं काम करताना ही कंपनी दिसते. भयानक या कंपनीमध्ये आणखीन सुद्धा तेजी येण्याची शक्यता आहे. गोल्डचे प्रमाण चांगल्या प्रमाणात वाढ होताना दिसते. एक तर या कंपनीमध्ये कधी पण स्कोप असू शकतो. तर या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कधी पण करू शकतो. जर तुम्हाला लाँग टर्मसाठी जर विचार असेल या स्टॉकसोबत चालण्याचा, तर तुम्ही लेव्हल कुठलीच बघायची नसते. लाँग टर्मच्या जे इन्व्हेस्टर लाँग टर्मसाठी विचार करतात ते लेव्हल कधीच बघत नाहीत. लेव्हल कोणी बघत ज्यांना शॉर्ट टर्मसाठी विचार करायचा आहे त्यांना लेव्हल बघू शकतात ते. आपल्याला थोडीशी कॅपिटल ॲड करायची, मग आपण लेव्हल कशाला बघायची? आपल्याला पसंत आला स्टॉक, आपण लगेच इन्व्हेस्टमेंट करून टाकायची. कॅपिटल थोडी असावी. आपल्याला कॅपिटल अशा स्टॉकमध्ये कधी वाढवायची? जेव्हा आपल्याला पुरेसा आपल्याला या कंपनीचा भरोसा येईल किंवा आपल्याला पुरेपूर आपल्याला या कंपनीवर विश्वास बसेल आपला, की हां, ही कंपनी कन्फर्म केल्याच्या नंतर सर्व या कंपनीमध्ये सर्व पॉइंट मला एकदम माझ्या लक्षात आलेत किंवा एकदम सर्व पॉइंट असे पसंत आलेत माझ्या. फॉरेन इन्व्हेस्टर चांगले, डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत, प्रमोटर होल्डिंग चांगली आहे, कर्ज कंपनीवर कमी आहे, कंपनीचा बिझनेस चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर मग त्यावेळेस आपण थोडीशी आपली कॅपिटल आपण हळू वाढवत अशा स्टॉकसोबत चालायचं आहे. कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवात करायची आणि थोडी कॅपिटल करायची आणि नंतर आपल्याला भरपूर वेळ असतो तेव्हा आपल्याला थोडी आपल्याला कॅपिटल वाढवत आपली वेल्थ क्रिएट करण्याचा उद्देशानं आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर शेअर मार्केटमधून चांगल्या पद्धतीने आपण पैसा कमवू शकतो. फक्त आपली नजर थोडीशी दूर असावी. एक 5, 10, 20 वर्षाची जर नजर असेल तर आपण अशी चांगली वेल्थ आपण शेअर मार्केटमधून छोट्या-छोट्या कंपन्यांमधून सुद्धा मिळवून घेऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर लाँग टर्मसाठी चांगला आहे स्टॉक. आपण या स्टॉक सोबत आणखीन पण रिसर्च करत राहणार आहोत. कारण की स्टॉक चांगला आहे आणि कंपनी पण ही खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे. आपण या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टेड असाल तर या स्टॉकमधून आपण एक्झिट होण्याची काही गरज नाही. लाँग टर्मसाठी चला, चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट नसेल केली आतापर्यंत या स्टॉकमध्ये, तर आपण इन्व्हेस्टमेंट सुद्धा या स्टॉकमध्ये करू शकतो. कारण की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. इन्व्हेस्टमेंट जर नसेल केली, तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. थोडी थोडी कॅपिटलला होईना पण सुरुवात करणं गरजेचं आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण डिस्कस करत राहणार आहोत. तोपर्यंत आपण या स्टॉक्सला आपण इथे या व्हिडिओला थांबू. तोपर्यंत आपण मला एक सांगायचं की मित्रांनो, कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त छोटीशी आपण कॅपिटल ॲड करा. कारण की आमचा सांगण्याचा उद्देश असतो, पण इन्व्हेस्टमेंट तुमची असते, मेहनतीचा पैसा तुमचा असतो, तुमचा कष्टाचा पैसा असतो, तो वायफट गेला नाही पाहिजे. आम्हाला असं वाटते की तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा तुम्ही योग्य स्टॉकमध्येच इन्व्हेस्टमेंट करावा आणि रिसर्च करून करावा. आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही सुद्धा आपण अशा स्टॉकमध्ये रिसर्च करायचं आणि त्याच्यानंतरच आपली कॅपिटल त्या आपण स्टॉकमध्ये ॲड करायची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.